सर नमस्कार. तुमच्या मतदारसंघात सध्या चर्चा कोणाची हवा कोणाची? बाळासाहेब थोरात. अमोल खातो. कशामुळे असं वाटतं? बाळासाहेबांनी कामच नाही केलं. निवडणं धरण अख्खं त्यांनीच पूर्ण केलं. आमचे साहेबच निवडून येणं बाळासाहेब थोरात. त्यांचं संगमनेर तालुक्यात महाराष्ट्रामध्ये महसूल मंत्री असताना त्यांनी जे पाणी आणले धरणाचे. विखे पाटील आयत्या पेठावर अशा वाढल्या. वाडामध्ये माझा रोड करून दिला, रस्ता माझ्या वस्तीकडे माझ्या गावामध्ये सभामंडप करून दिला. भरपूर विकास काम केलं साहेब. जवळजवळ 20-25,000 कुटुंबातील लोकांना रोजगार मिळतो. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? मंगेश जाधव. बरं मला सांगा, तुमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सध्या हवा कोणाची आहे? चर्चा कोणाची आहे? बाळासाहेब. कशामुळे असं वाटतं? बाळासाहेबांनी कामच नाही केलं. निवडणं धरण अख्खं त्यांनीच पूर्ण केलं. हां. आणि विखे पाटील आयत्या पेठावर अशा वाढल्या. उद्घाटन केलं त्यांनी. सगळं श्रेय बाळासाहेब थोरातचं आहे. म्हणून बाळासाहेब जनतेला पाणी बी दिलं ना तिने. सगळी जनता त्यांच्या मागे आहे. आणि बाळासाहेब थोरात 100% निवडून येत्या ही ग्वाही देतो मी तुम्हाला. त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? कसं मत आहे? भरपूर कामं केली त्यांनी. भरपूर कामं केले म्हणून त्यांच्या मागे जनता अख्खी त्यांच्या मागे आहे. पण तुम्हाला दिसत नाही, मला दिसत नाही आणि तुम्हाला दिसत नाही. पण सगळी जनता त्यांच्या पाठीमागं भक्कम उभी आणि 100% निवडून येतात. आणि 101% निवडून येणार म्हणजे येणार. त्याच्यात बदलच होणार. कोणी किती प्रयत्न केला, विखे पाटलांनी किती प्रयत्न केला, सुजय विखेंनी किती प्रयत्न केला, तर परिणाम होणार नाही. परिणाम अजिबात होणार. बरं बरं बरं. मला सांगा, तुमच्या तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरातांनी काय काय विकास कामं केली ते सांगू शकता का? विकास कामं निवडणं धरण एवढं जनतेला पाणी लागत होतं. पाण्याची समस्या त्यांनी कायमची सोडवली. म्हणून जनता आज त्यांच्या पाठीमागं. ते जनता जी पाठीमागं आहे ना, तर लोकांना काय लागतं? पाणी. पाटळे काढले, सगळं त्यांनी काम सगळं जिथलं तिथं करून ठेवले. त्याच्यामुळे जनता खुश आहे सगळ्याची त्यांच्या. त्या व्यतिरिक्त अजून काय सांगता येईल? आज तेवढंच मला त्यांचं पाटाचं पाणी आणलं ना, आता जनतेला पाटाचं पाणी दिले तालुक्याला. त्याच्यामुळं सगळी जनता त्यांच्यावर खुश आहे. अच्छा. आणि मी सांगतो ना, निवडून तर 100% तोच येणार. 100%. बरं, जर तुम्हाला सांगितलं 10 पैकी त्यांना मार्क द्यायचे आहेत, तर तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल त्यांना? 10 पैकी 10 मार्क. अच्छा. 10 मार्क. धन्यवाद. तुमचं नाव सर? तांबोळी मोसम. अच्छा. तुमच्या मतदारसंघात सध्या चर्चा कोणाची आहे? हवा कोणाची आहे? हवा आता सगळ्यांचीच आहे. पण कोणत्या उमेदवाराची जास्त चर्चा आहे? तशी नामदार साहेबांची चर्चा आहे. अच्छा. कोणते नाव सांगा? नामदार बाळासाहेब. अच्छा. कशामुळे असं वाटतं? कारण त्यांचं मतदारसंघामध्ये जास्त काम आहे करते. तुमच्या तालुक्यात त्यांनी काय काय विकास कमी केली सांगू शकता का? तालुक्याचे विकास कामं बरेच केलेले त्यांनी. आणि म्हणजे त्यांना पब्लिकची साथ दी जनतेची. काही विकास कामांची उदाहरणं सांगता येतील त्यांच्या, जी तुम्हाला आवडतात किंवा आठवतात? विकास कामं त्यांनी म्हणजे आता एवढं आम्ही राजकारणात नाही मग, पण केलेली त्यांची हवा आहे असं सांगता येईल. बाकी दुसरं काय सांगते ना आम्हाला. अच्छा अच्छा. शेवटी मतदारांच्या मनावर आहे आता काय करायचं. तुमच्या मतदारसंघात सध्या चर्चा कोणाची आहे? हवा कोणाची आहे? आता काय दोन्ही हवा आहे, दोन्ही यांच्या हवा आहेत आता सध्या. अच्छा. काँग्रेस आणि भाजपच्या. उमेदवार कोण आहेत सध्या? म्हणजे कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे असं म्हणायचं मला? दोन्ही आहेत. बाळासाहेब थोरात आहे. अच्छा. त्यांची चर्चा आहे असं म्हणायचं? हा थोडी जास्त आहे. अच्छा अच्छा अच्छा. बरं, त्यांनी तुमच्या म्हणजे थोरातांनी तुमच्या मतदारसंघात काय काय कामं केली? तुमच्या तालुक्यात काय काय कामं केली? विकास कामं केली त्यांनी. म्हणजे पाटाचं पाणीसाठी योगदान आहे त्यांचं. आणि सहकार क्षेत्रात योगदान आहे मोठं. अच्छा. हां. सहकारात चांगलं योगदान आहे त्यांचं. आणि रस्ते बिस्ते केले त्यांनी मतदारसंघामध्ये. बरं, 10 पैकी किती मार्क द्याल त्यांना? 10 पैकी 7 मार्क. अच्छा. धन्यवाद. काय वाटतं तुमच्या मतदारसंघात सध्या चर्चा कोणाची? कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे? अमोल खातार. अच्छा. कशामुळे? कशावर म्हणजे आता सध्याची परिस्थिती आता तुम्ही पाहिली असं निंबा चौकात काय झाली आता इथं. कारण की म्हणजे मागच्या आता म्हणजे विकास तर व्हायलाच नाही कधी आतापर्यंत. आता अमोल भाऊ शिवाय तर संगमेर करायला पर्याय काहीच नाही. ते आले तर संगमेर म्हणजे थोडं चांगलं होईल, नाही तर मग गुलामीतच जगतील लोक. त्याच्या मागं जगलेचे तर आतुकच जगतील जातात. अमोल भाऊ शिवाय पर्याय नाही. ते जर का आले नाही तर मग सगळं संपून जाईल. मग आता एकच पर्याय तेवढा अमोल भाऊ फक्त बस. आमची तरुणाची तर साथच त्यांना सगळ्यांची.
आणि मग विनंती सांगा घरोघरी लोकांना, सगळ्यांनी मतदान आम्हाला भावलंच करावं. इथं विनंती कळकळीची, हां हां. ते जर का नाही आले तर मग आहे तेच वाटव मला. मला सांगा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची चालू आहे? हवा कोणाची? परतांची. कशामुळे असं वाटतं? आमच्या भागातलं काय म्हणले? भागातलं आहे. अच्छा. बरं, त्यांच्या विकास कामांबद्दल काय सांगाल? तुमची काय मत आहे त्यांचं, त्यांच्याबद्दल, त्यांच्या विकास कामांबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं नाव काय? सुभाष मारुती बागचावर. अच्छा. तुमच्या तालुक्यात सध्या हवा कोणाची, चर्चा कोणाची आहे? चर्चा तशी आमदारची, पुढची बाजू कोण आहेत सध्या आमदार, विद्यमान आमदार? बाळासाहेब थोरात. बरं. त्यांच्या कामांविषयी काय मत आहे तुमचं? कशी आहेत विकास कामं केलेत, काही राहिलेत. काय काय विकास कामांबद्दल, म्हणजे जे काही विकास कामं केलेत, काय काय विकास कामं केली सांगू शकता का तुमच्या तालुक्यात? आमच्या तालुक्यात बुवा आम्हाला एक सभामंडप बांधून दिला आमच्या समाजासाठी, चर्मकार समाजासाठी. मी एक चर्मकार आहे, तर या पद्धतीने चालू आहे. तर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? महेश सिद्धू थोरात. अच्छा. तुमच्या मतदारसंघात सध्या हवा कोणाची आहे, चर्चा कोणाची आहे? अमोल खातर कशामुळं? परिवर्तन, अच्छा. यंग जनरेशन. हां हां हां. दादा, तुमचं नाव काय? अभिजित परसंबर. अच्छा. काय वाटतं तुम्हाला तुमच्या मतदारसंघात चर्चा कोणाची आहे? अमोल खातर. अच्छा. बरं, थँक्यू. आमचे साहेबच निवडून येणं बाळासाहेब थोरात. त्यांचं संगमनेर तालुक्यात महाराष्ट्रामध्ये महसूल मंत्री असताना त्यांनी जे पाटपाणी आणले धरणाचे, आपलं निळवंडी धरण पूर्ण केलं, ही स्वतः बाळासाहेब थोरात त्यांनी. आणि आजच्या काळामध्ये आज ते भावी मुख्यमंत्री होतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि कमीत कमी 1.25 लाखाच्या घटना निवडून. अच्छा. खुश आहात का त्यांच्या कामांवरती? हो, आमच्या स्वतःच्या गावात मी देवगावचा रामनाथ नामदेव कोटकर आहे. माझा मुलगा कारखान्यात आहे, मी कारखान्यात आहे. पण आमच्या सुखदुःखामध्ये साहेब सहभागी होता. तुमच्या तालुक्यामध्ये किंवा वॉर्डामध्ये काय काय विकास कामं केली सांगू शकता? वार्डामध्ये माझा रोड करून दिला, रस्ता माझ्या वस्तीकर, माझ्या गावामध्ये सभामंडप करून दिला. माझ्या मुलाची बदली दुसऱ्या तालुक्यात होती, कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून ते तालुक्यात आणलं. असे बरेच कामं केले त्यांनी, माझीच नाही भरपूर लोकांची कामं केली असं. अच्छा. बरं, हो. आणि 100% साहेब निवडून. बरं, 10 पैकी जर मार्क द्यायचं ठरवलं 9. तर 9 मार्क द्याल? 9. अच्छा, ठीक आहे. असं. धन्यवाद. सध्या तुमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये चर्चा कोणाची, कोणत्या उमेदवाराची हवा आहे, कोणाची चर्चा आहे? आता शेवटी बदल तर झालाच पाहिजे, त्याच्यामुळे खताळ. अच्छा अच्छा अच्छा. तुमचं पण तेच मत आहे का? आमच्या गावातून जवळ 80% झालं. 80% मतदान. अमोल अच्छा खताळ. अच्छा अच्छा. हो, पाणी नाही, काही नाही, अजून पाणी नाही येत इथं. हां हां हां. जवळ महिना झाला, अजून पाणी नाही आलं तळ्याला. काय का त्या आतापर्यंत त्यालाच मतदान केलं आम्ही. हां हां हां. आणि काहीतरी बदल झाला ना तर माणसाला काम करण्याची उमेद मिळते. आणि आज 40 वर्ष झालं आपण तेच पाहतो. नवीन चान्स जर भेटला तर तो थोडा उत्साहाने काम करू शकतो ना, म्हणून यावेळेस परिवर्तन झालं पाहिजे. ठीक आहे, आता धन्यवाद. इतके वाढलं काही काम नसतं, त्याची कामं झाली. 36 कोटीचं तळ झालं त्याचं. म्हणजे त्यांचा मतदारसंघ नसून सुद्धा त्यांनी कामं केले असं. काही कामं नाही. ठीक आहे, धन्यवाद दादा. दादा, तुमचं नाव काय? दीपक वागसर. अच्छा. मला सांगा, तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची आहे? विधानसभेची विधानसभा निवडणूक. विधानसभेची बाळासाहेब थोरातांची. कशामुळे असं वाटतं? कशामुळं तर त्यांनी आता निवंड धरणाचं पाणी आणलं, त्याच्यानंतर बऱ्याच हे केलेले त्यांनी, जे म्हणतो सहकार राज्याला आदर्श होत असा सहकार त्यांचा आहे. त्याच्यामध्ये सहकारी साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, परत शेतकी संघ असेल. त्याच्यानंतर त्यांनी संगमनेरचं बस स्टँड एकदम सुसज्ज आणि प्रशस्त आहे. त्याच्यानंतर पंचायत समिती सुसज्ज चांगली हे, त्याच्यानंतर नगरपालिका आहे. असे अनेक कामं सांगता येतील त्यांचे. अच्छा अच्छा. एकंदरीत त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? विकास कामांबद्दल त्यांना जर 100पैकी आपण 80 मार्क देऊ शकतो. अच्छा. बरं, तुमच्या तालुक्यामध्ये काय काय विकास कामं केली ती सांगता येतील का तुम्हाला? तुम्हाला आवडणारे किंवा आठवणारे काही कामं असतील विकास कामं? त्यांनी जो संगमनेरमध्ये जी ट्रॉफिकचा प्रश्न होता पहिला, तर त्यांनी तो संगमनेरमध्ये
बायपास रोड करून 4 पदरी हायवे करून तो जो 10 वर्ष झाली तो एक प्रश्न त्यांनी मार्गी लावला ट्रॅफिकचा. त्याच्यानंतर प्रवरा नदीवरील मोठा पूल असेल त्याचं रुंदीकरण वगैरे केलं त्यांनी. त्याच्यानंतर संगमनेर शहर वगैरे तिथले रस्ते केले. आता काही जे रस्ते आहेत जे थोडे खड्डे वगैरे पडलेले आहेत ते ही जी महायुती आली आणि महसूल मंत्र्यांनी खडी क्रेशर बंद केले. जे रोडच्या कामांसाठी खडी लागते हे जे साधनं लागतात त्यांनी इकडे ते बंद केले. त्याच्यामुळे तो रस्त्यांचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे तो. आणि निवंडे धरण हे सुरुवात त्यांनीच केलेली निवंडे धरणाची. आता त्याला ते उशीर वगैरे झाला कारण कसं की याच्यामध्ये एखादा शेतकरी जर समजा एखादी जमीन देत नसेल तेव्हा त्या शेतकऱ्यांचे ते प्रश्न समजून त्यांचं ते पुनर्वसन करून तेव्हा तो निवंडे धरण मार्गी लागलेलं आहे ते. तुमचं नाव काय म्हणले? संतोष पंढरनाथ वागचौरे. अच्छा, मला सांगा तुमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची, कोणत्या उमेदवाराची हवा आहे, चर्चा आहे? आपले जुने कामदार बाळासाहेब थोरात. अच्छा, त्यांच्या विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? कसं आहेत कामं? विकास कामं मिश्र स्वरूपाचे राहतात. अच्छा, लई जास्त पण नाही कमी पण नाही असं. हां हां हां. तुमच्या तालुक्यामध्ये किंवा वॉर्डामध्ये काय काय कामं विकास कामं केली त्यांनी? आम्हाला सभा मंडप दिले नाही वागचौरे गल्लीत. अच्छा, अजून काय सांगते? सभा मंडप दिलेला आहे. बरं, त्यांच्या विकास कामांच्या आधारे जर त्यांना मार्क द्यायचे झाले 10 पैकी तर तुम्ही किती मार्क द्याल 10 पैकी? 7 मार्क देऊन धन्यवाद. तुमचं नाव काय सर? रवींद्र गायकवाड. अच्छा, मग सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये सध्या चर्चा कोणाची आहे? हवा कोणाची आहे जास्त? हो साहेबांची बाळासाहेब थोरात. अच्छा, तुमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काय काय विकास कामं केली आहेत? भरपूर विकास काम केली साहेबांनी. हां, काय उदाहरणं सांगता येईल का विकास कामांची? विकास कामं लोकांना घरकुलं ज्याला काही नसेल तसं आर्थिक भरपूर मदत केली. काय मत आहे एकंदरीत विकासांबद्दल त्यांच्या? साहेबांचं भरपूर सहकार्य संगमनेर तालुक्याला. हां हां. भरपूर साहेबांना खूप खूप कामं केलेली. तुमच्या तालुक्यातली जर काही विकास कामं विचारली तर काय सांगताल तुम्ही? काही उदाहरणं सांगता येईल तुमच्या? भरपूर आता आमचं तर भरपूर काम केलं. स्तंभ इथं सगळं आमचं काम स्तंभ समोर उदाहरण आहे. आमचे स्तंभ आम्हाला समोर वगैरे भरपूर काम केले आमचे. विकास काम भरपूर दिवस ठेवली साहेबांनी. भरपूर काम केली. तुम्ही किती मार्क द्याल? 10 पैकी? 10 पैकी 10? हो. बरं, तुम्ही किती? साहेबांना आमचे काम केलं आम्ही कसं सगळ्यांचा विकास केला ना तालुक्याचा विकास केला साहेबांनी. आमच्या घरातले. अच्छा. नमस्कार काका, तुमचं नाव सांगा. बाळासाहेब गायकवाड. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? बाळासाहेब थोरात काँग्रेस. काय वाटतंय तुम्हाला असं? त्यांचं काम चांगलं आहे तालुक्यामध्ये. काय विकास काम आहे त्यांची सांगू शकता का? हो, निवडण्याचं धरण, निवडण्याचं पाणी, संगमनेर शहरामध्ये व्यवसाय आहे, कारखाना आहे, दूध संघ आहे, सगळ्या संस्था चांगल्या आहे. युवकांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळतो या ठिकाणी. जवळजवळ 20-25 हजार कुटुंबातील लोकांना रोजगार मिळतो. त्या पलीकडे जाऊन प्रत्येक गावात रस्ते, कॉलेज, शाळा, इंजिनिअरिंग कॉलेज, सगळ्या सुविधा आहेत. त्यांना जर तुम्हाला जर कोणी सांगितलं की त्यांच्या विकास कामांच्या आधारे त्यांना 10 पैकी गुण द्यायचे तर तुम्ही किती मार्क द्याल? 10 पैकी देऊ शकतो. हो, कामच आहे, क्वालिटीच काम नाही. धन्यवाद काका. नाव सांगा दादा तुमचं. अभिजित थोरात. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? बाळासाहेब. का वाटतंय तुम्हाला असं? चांगलं काम. त्यांची विकास कामांबद्दल काय मत आहे तुमचं? विकास कामं भरपूर केलेले आहेत. कोणते कोणते काम आहेत त्यांची? भरपूर आपलं सभा मंडप वगैरे किंवा कारखान्यातले असे भरपूर काम. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? बाळासाहेब थोरात. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? सध्या बाळासाहेब थोरात. का वाटतंय तुम्हाला असं? त्यांनी भरपूर कामं केली. कोणती कोणती कामं केली त्यांनी? रोडचे काम आहे, इकडलं काम करायचं. कशाचं? निळवंटीचं काम. अच्छा, हां. अजून भरपूर कामं करायची. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय? बाळासाहेब थोरात. कमी 1 लाख लोक आहेत. धन्यवाद. सांगा काका तुमचं. माझं नाव रावसाहेब नामदेव जंबूकर. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? ओन्ली बाळासाहेब थोरात. का वाटते असं? वाटतं म्हणजे त्यांची कामं सांगतात मॅडम. गेल्या 40 वर्षामध्ये साहेबांनी निवंड असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्ण केलं. त्यांच्या शैक्षणिक संस्था असतील, कारखानदारी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आमचे कामगार सगळे खुश आहेत. वेळेवर पगार करणं, त्यांचे सगळं मूलभूत गरजा असतील त्या पूर्ण करणं, या 40 वर्षात थोरात साहेबांनी आपल्या कुटुंबासारखं त्यांना सांभाळलेलं आहे. त्यामुळं 100% 101% थोरात साहेबच निवडून येतील.
तुम्हाला जर सांगितलं की त्यांच्या विकास कामाच्या आधारे त्यांना मार्क द्यायचे तुम्हाला 10 पैकी, तर किती मार्क द्याल? 10 पैकी 10 आणि मी 100 पैकी 100 मार्क. यंदा तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? बाळासाहेब थोरात. का वाटतंय तुम्हाला असं? कामं चांगले आहे ना, संस्था चांगले आहे. काय विकास काम आहेत त्यांची? विकास भरपूर आहे ना. आता पाट पाण्याचं आहे, शाळा संस्था चांगलं आहे, कारखाना चांगला आहे, संघाचं चांगलं आहे आमच्या म्हणजे बाकी सगळंच याच्यावर. आणि जास्तीत जास्त साहेबांचं सगळीकडे लक्ष असतं. आमच्या गावातही चांगले विकास आहे. त्यांच्या माध्यमातून शेततळ्याचे हे झालेले आहे भरपूर त्यांच्या कार्यकाळात. परत ते उतारे ऑनलाईन झालेले, शेतकऱ्यांचे खूप काही अडचणी होतात आमच्या तिकडं, त्या भरपूर चांगले व्यवस्थित सॉल्व झालेले आहे. आणि आम्हाला साहेब सोडून पर्याय नाही. साहेबांचं काम चांगलं आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख म्हणून साहेब आहे. अच्छा. हो. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय मग? आमचे साहेबच, साहेब सोडून नाही. बाळासाहेब थोरात. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं? सुदाम रखमाजी शिंदे. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? आमदार बाळासाहेब थोरात. का वाटतंय तुम्हाला असं? साहेबांच्या विषयी बोलायचं म्हणल्यानंतर नाही राहू द्या असंच. साहेबांच्या विषयी बोलायचं म्हणलं साहेबांचे कार्य चांगले आहे. आणि साहेब म्हणजे सामान्य माणसाहेबांचे कोणी हात केला तर थांबा त्या बोलत आहे बा तुमची काय अडचण आहे काय आहे. साहेबांनी या माळेगाव हवेलीच्या आमच्या गावात बऱ्याच दिवस पाण्याचा प्रश्न होत होता. आम्ही जेव्हा कार्यकर्ते साहेबांनी गेलो तर साहेबांनी आमच्या गावाला पिण्याचं काम केलं दिलं. गावात गल्ले काँक्रिटीचे रस्ते केले, मशिनरीला निधी भरपूर दिला, डांबरीकरण केला. तर माळेगाव हवेलीमध्ये सभामंडप थोडं साहेबांनी दिलेलं आहे. तर नामदार बाळासाहेब थोरात हे आमचे एक गट म्हणजे स्वतःचे ते आमचे प्रमुख म्हणून आम्ही आमच्या वडिलांसाठी त्यांना मानतो. आणि आमचे खरोखर त्यांनी चांगली कामं केलेली आहे. त्याशिवाय नामदार बाळासाहेब सॉरीकडला पर्याय नाही. आणि एक मिनिट निवड असेल तर माझा असा वैद्य प्रश्न आहे, आमची महिला रात्री कधी बी सांगण्याला रात्री 12 वाजता जर हिंडली तरी बिन जास्त हिंडतीत घरपोच होती. इतके नामदार साहेबांची म्हणजे संगमेश्वर तालुका म्हणजे कोणची गुंडगिरी कोणची दहशत कोणची नाही आहे. हे साहेबांचं काम आहे. साहेबांनी जे वचक ठेवलेलं आहे म्हणून नामदार बाळासाहेब थोरात साहेब निवडून येतील. 111% मतं येतील आणि आपले महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री व्हावं अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला जर कोणी सांगितलं की त्यांच्या विकास कामाच्या आधारे त्यांना मार्क द्यायचे 10 पैकी, तर किती मार्क द्याल? 10 पैकी आता बरं 100% 100 घ्या ना. आता आमच्या माळेगावाला त्यांनी सभामंडप दिला, पाणी पुरवठा योजना दिली, मोठं भरपूर कामं केले ना आमच्या गावामध्ये. गल्ल्या काँक्रिटींग केलं, मशीनभूमी केली, गल्ल्या काँक्रिटींग केलं, डांबरीकरण दिलं मोठं आणि पाणी साठवसाठी तलाव करून दिलेले. तर साहेबांची कामं चांगली ना आमच्याकडं. त्यामुळे आम्ही साहेबांसोडून दुसऱ्या कोणाला मतदान करणार नाही. आमच्या डोक्यामध्ये एक काँग्रेस पक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांना आम्ही विजय करणार. धन्यवाद. काका तुमचं नाव सांगा? मी प्रशांत साहेबराव थोरात. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? बाळासाहेब थोरात साहेबांची. का वाटतंय तुम्हाला असं? मॅडम आता दोन्ही मतदारसंघात जो वाद चालू आहे पाण्याचा का निवडणी धरण कुणी बनवलं, माझं असं विरोधकांना म्हणणं आहे त्यांनी त्यांचा स्वतःचा एक फोटो दाखवायचा 40 वर्षातला की त्यांनी निवडण्यासाठी त्या डॅमवर जाऊन प्रत्यक्ष काम केलंय किंवा ते उपस्थित होते काम करताना किंवा त्यांनी आणलेल्या निधीचा तपशील द्यावा. म्हणून आम्ही थोरात साहेबांच्या पाठीमागे आहोत. दोन्ही तालुक्यांचा जो विकास आहे हा फक्त केवळ थोरात आणि थोरात साहेब. कारण जे फाउंडर मेंबर सुद्धा आहेत ना, तुम्ही सगळ्या फायली उचकून बघा, बॅकला सगळे थोरातच दिसतील. विकेंडचा या कामाशी कुठल्याही प्रकारचा संबंध दिसतच नाही. महसूल मंत्री असले किंवा पैसा दिला म्हणून नाही, पण कामाची जी प्रगती थोरात साहेबांनीच घेतलेली म्हणून आम्ही थोरात साहेबांच्या पाठीमागे आहोत. आमच्या गावाचा पूर्ण पाठिंबा सुद्धा थोरात साहेबांनाच आहे. युवकांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. सध्या शेवटचा एक क्रीडा असा होता, अगदी ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला. कारण आम्ही भाजपच्या विरोधात आहे किंवा काँग्रेसच्या बाजूने म्हणून काय त्रास द्यायचा, तर छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास दिला. महसूल मंत्री हाताशी धरून PA लोकांना सामील करून हा जो त्रास दिला याच्या विरोधात सर्वसामान्यांनी इतका त्रास झालेला आहे. म्हणून तिकडे जो पडी झाली निलेश लंकेंना जो विजय मिळाला तो केवळ आणि केवळ ह्याच गोष्टीमुळे छोट्या छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे. मंत्री महोदयांनी करायला नव्हतं पाहिजे पण आता केलं त्यांनी. म्हणून आम्ही थोरात साहेबांच्या पाठीमागे आहोत. इथं कोणत्याही प्रकारचा धोका नाही. इथं महिला सुरक्षित आहेत, इथला सर्वसामान्य शेतकरी सुरक्षित, इथे बाजारपेठ सुरक्षित आहे, इथं कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होत नाही. त्यामुळे आम्ही थोरात साहेबांच्या पाठीमागे आहोत. धन्यवाद. नाव सांगा दादा तुमचं? भाऊसाहेब समाजगडके. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते? सध्या बाळासाहेब थोरातांची दिसते. का वाटते तुम्हाला असं? त्यांचे काम तसं व्यवस्थित दिसतंय. पहिल्यापासून कामाची त्यांची काम करणं त्यांचं पहिल्यापासून चांगलंच आहे. कोणती विकास कामं केले त्यांनी? त्यांचे भरपूर पहिले प्रश्न पाण्याचा. पहिल्यापासून त्यांनी पाण्यासाठी त्यांचे योगदान पाण्यासाठीच आपल्या शेतीसाठी त्यांनी. यंदा कोण निवडून येईल असं वाटतंय तुम्हाला? तर अजून आपल्या एरियामध्ये तर त्यांची सध्या हेच आहे, गरजच आहे त्यांची त्यांच्यासाठीच.
विकासासाठी जनतेच्या कमीत कमी त्यांची गरज आहे. तुम्हाला जर कोणी सांगितलं की त्यांच्या विकास कामाच्या आधारे त्यांना मार्क द्यायचे तुम्हाला 10 पैकी, तर किती मार्क द्याल? त्यापैकी त्यांच्या विकास कामासाठी कमीत कमी माझ्याकडून ते 7 मार्क तरी अपेक्षा आपली. धन्यवाद. नाव सांगा काका तुमचं? माणिक भीमाजी वास्तव. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? हवा तर आता सध्या तर दोघांची आहे. निवडून कोण येईल असं वाटते? आता जुनाच माणूस येणार निवडून. का वाटते पण तुम्हाला असं? नाही, आता ते परंपरा आहे पूर्वीपासून आहे ना. त्यांची काही विकास कामं आहेत का? विकास आहे पण तसा हिशोबात नाही. पण काय केलेलं आहे त्यांनी आतापर्यंत? आता त्याचे काही कामं चांगली झालेली आहेत. आता माझ्या हिशोबाप्रमाणे झालं तेव्हा मला ते वाईटही वाटेल. अच्छा, बरं. असं पण जनतेच्या हिशोबाने आहेत ना चांगले काम काही. काका तुमचं? मोरे संदीप व्यंकटराव. यंदा मतदारसंघामध्ये हवा कोणाची दिसते तुम्हाला? दोघांची आहे. पण कोण निवडून येईल असं वाटतं? ते एवढं नाही सांगू शकत पण आहे हवा दोघांची आहे. दोन्ही उमेदवार चांगले आहेत. पण तुम्हाला काय वाटतं सध्या, म्हणजे निवडून येण्याची शक्यता कोणाची जास्त आहे? बाळासाहेब थोरात. का वाटते पण तसं? काम चांगले. काय विकास काम आहेत त्यांची? भरपूर काम आहे. रस्त्याची, पाण्याची भरपूर काम. यंदा कोण निवडून येईल मग तेच वाटते तुम्हाला? तुम्हाला जर सांगितलं त्यांच्या विकास कामांच्या आधारे त्यांना मार्क द्यायचे 10 पैकी, तर किती मार्क द्याल? 10 पैकी 10. 10 पैकी 10.